नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. रेसिपी तर आहे पण आज तुम्हाला काहीतरी वेगळंच पाहायला भेटलं. अगदी छान माझ्या बाल्कनीमध्ये छान फुलं लागली होती, तुमच्यासोबत शेअर करावं म्हणले. ह्या ठिकाणी मी काही भाज्या निवडायला घेतल्या होत्या, त्यामधल्या काही भाज्या ह्या ठिकाणी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्या थोड्या आपल्याला कट करून घ्यायचं. अगदी आज भन्नाट आणि खमंग झणझणीत अशी आपली रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी लसूण आपण जे काही सोलून घेतलेलं आहे त्यामधल्या पाकळ्या काढून घेऊन आपण कट करून घेत आहोत. अगदी लहान मोठ्या आकारात आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपण मिरची घेतलेली आहे, जितकी हवी आपल्याला मिरची तितकीच घ्यायची आहे. ह्या ठिकाणी 5 ते 6 इतकी आम्ही मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. आत्ताच ताजा भाजीपाला आणलेला होता, म्हणलं भाजीपाला पाहून काहीतरी अगदीच झणझणीत भाजीपाला निवडून ठेवला आणि त्यामधल्याच थोड्याशा भाज्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत. टोमॅटो घेतलेला कट करून, मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण सोलून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी अगदी छान मातीचा तवा मी नवीन घेतलेला आहे. म्हणलं सुरुवातीला कुठला पदार्थ बनवायचा हे प्रश्न पडला होता, त्यामुळं आज म्हणलं झणझणीत सुरुवातीलाच आपण एकदम खमंग अशी रेसिपी बनवू. यावरती 1 ते 1.5 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जी मिरची कट करून घेतली ती मिरची आणि आपण लसूण जी कट करून घेतलं ते टाकून दिलेलं आहे आणि छान आपल्या 2 मिनिटाकरता खालीवर करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच आपण 2 ते 3 चमचे इतके आपण शेंगदाणे टाकून दिलेले आहेत. अगदी छान खमंग मातीच्या तव्यावरती आपण छान झणझणीत वेगळ्या प्रकारचा ठेचा बनवत आहोत. 1-2 मिनिटाकरता छान रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. आता बाकीचे जे सर्व भाजून झाले त्यामध्ये आपण कट केलेला अर्धा टोमॅटो टाकलेला, जास्तीचा टाकलेला नाही. जर जास्तीचा आवडत असेल टाकला तरी चालतो. अगदी थोडासा ठेचा असल्यामुळे मी अर्धाच टोमॅटो ह्या ठिकाणी टाकलेला आहे. आता छान आपल्याला 2 मिनिटाकरता असंच भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो सुकला जाईल इतकं आपण ह्या ठिकाणी भाजून घेणार आहोत. आता सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. आपला गॅस बंद करायचा, कारण मातीचा तवा खूप जास्त वेळ गरम असतो, त्यामुळे थोडंसं लवकर बंद करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी मिरची, लसूण, शेंगदाणे, टोमॅटो जे टाकले ते सर्व सुकलेले आहेत, छान मऊसर भाजून झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे जे पदार्थ आहेत ते सर्व टाकून द्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण जी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे मोठे ती आपण टाकून दिलेली आहे. 1 चमचे इतके जिरे टाकलेले आहेत आणि अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्या आवडीनुसार, मिरचीनुसार आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं आहे. पाहू शकता अगदी दरदरीत आपण ह्या ठिकाणी मिक्सरला वाटून घेतलेला आहे. जास्त पण आपल्याला बारीक करायचं नाही, अगदी दरदरीत, जे की शेंगदाणे सुद्धा मध्ये दरदरीत राहायला पाहिजेत, त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते. आता ह्या ठिकाणी आपला ठेचा तर झाला, पण ठेच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला चपाती किंवा भाकरी नको आहे. रोज तर आपण चपाती भाकरी खातोच, पण त्यापेक्षाही आपल्याला वेगळं काहीतरी बनवायचं आहे. ह्या ठिकाणी चपातीचं आपण मळून ठेवलेलं पीठ आहे तेच घेतलेलं आहे, त्यामधलं 1 गोळा ह्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला साधी लाटी बनवायचं आहे, घडीची लाटी बनवायचं नाही, फक्त साधी पीठ लावून आपण ह्या ठिकाणी आता लाटून घेणार आहे. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, नेहमीप्रमाणेच आपल्याला ही लाटून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपली चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे. आता लाटलेल्या चपातीवरती आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे थोडे, त्यावरतूनच थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. अगदी छान ताजी अशी थोडीशी आपण लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे. अगदी थंडीमध्ये तीळ तर अतिशय उपयुक्त असतात, त्यामुळे थोडेसे आपण तीळ टाकून अगदी छान भन्नाट खमंग असा पदार्थ बनवलेला आहे. आता थोडंसं चिकटवण्यासाठी आपण वरून लाटणं आणखी थोडं लाटून घ्यायचं आहे, जे की तीळ गळणार नाही. आता चपाती छान लाटून झालेली आहे. गॅसवरती आता आपण तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की त्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. जी चपाती लाटली ती टाकून दिलेली आहे. आता दोन्ही साईडनं आपल्याला तेल टाकून थोडं थोडं आपल्याला छान नेहमीप्रमाणे चपाती आपल्याला भाजून घ्यायचे. अगदी चपाती तर आपण नेहमीच खातो, पण खमंग ठेचा म्हणलं की काहीतरी वेगळं, म्हणून आज ह्या ठिकाणी आपण अशी चपाती बनवलेली आहे. अगदी छान, खाण्यासाठी सुद्धा अगदी छान लागते. नक्की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अशी चपाती करून दिलं तर मुलंसुद्धा आवडीने खातील. आता अगदी छान खमंग आपली चपाती बनवून तयार झाली आहे, ती आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता छान आपल्याला सोबत सलाड घेऊन अगदी खाण्यासाठी थोडीशी काकडी आणि टोमॅटो कट करून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये आता सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी चपाती लावून घेतलेली, थोडासा ठेचा लावून घ्यायचं आहे, म्हणजे कट करून घेतली काकडी टोमॅटो सुद्धा लावून घेतलेला आहे. खाण्यासाठी आपलं हे ठेच्याचं प्लेट तयार आहे. तुम्हालाही
ठेचा आणि चपातीचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.